सो हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आम्ही आता गावाला आणि आता चालले गेले तर तयारी आमची अशी इकडे गाडी वगैरे चालली आहे. ही गाडी आहे आणि आमचा हा ड्रायव्हर आनंद हे आनंद हे आमचा ड्रायव्हर आहे. चाललं आहे सगळं. आता पूजा वगैरे करणार आणि तुम्ही निघणार आणि थांबणार नाही जास्त वेळ. पूजा वगैरे चालली आहे. गाडी पूर्ण पॅक आहे. रोड सगळे भरपूर पोर आहेत आमचे. आत्मीय पण बोर आला अर्धे आहेत. आणि आता तर फायनल सगळं झालेलं आहे. फायनल झालं सगळं. आता निघायची तयारी आहे आणि आम्ही कमी जाऊ. आता आपला प्रवास कसा होणार आहे पहिला. चला भेटू मग. निघालेलो आहे. चला ये पक्का उडूर. गणपती बाप्पा. आणि आम्ही यंदा ही गावची आमची 26 जानेवारीची टूर आयोजित केली आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्व मित्रमंडळी पोरं या ठिकाणी बसमध्ये बसलेत. भले थोडा आम्हाला गाडीने प्रवास करताना थोडा उशीर झाला पण नक्कीच आता आम्ही डायरेक्ट जातोय. कुठे जातोय किशोर? राजापूरला उतरणार, तिकडून तळगाव, मग आम्ही विकारे गोठणे आणि तिकडून दोन्हीवडे. आजचा दिवस आमचा फुल टुर्नामेंटचा फुल एन्जॉयमेंटचा असेल आणि संध्याकाळचा ही प्लॅनिंग आमचा एकदम भन्नाट आहे. तुम्हाला ते बघायला भेटेलच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मग आता भेटूया राजापूरला उतरल्यानंतर. ठीक आहे. आम्ही मुंबईचा प्रवास करून या ठिकाणी राजापूरला आमच्या मूळ गावी क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहे. दरवर्षी येतो आम्ही या ठिकाणी. पहिलाच आमची टुर्नामेंट या ठिकाणी तळगावाला आहे. तळगावच आहे ना. तर तुम्ही बघू शकता हे आमचे गावचे बघा. तुम्ही बबन वारीशी असू हे सर्व हौशी प्लेयर या ठिकाणी उपस्थित झालेत. आम्ही सर्व जे दिसतोय तुम्हाला हे सर्व मुंबईवरून आलेले प्लेयर दिसतोय. या ठिकाणी बघा कर्णधार आमचा गेला आहे. नवीन टीमचं या ठिकाणी आगमनी होतंय. तर आता बघूया काय कॉल येतोय तो. अंपायरचा टॉस विन झाले आमच्या संघाची आहे. यानंतर आम्ही जाणार आहोत दोन्हीवडेला जाणार आहोत. दोन्हीवडेवरून मग तिकडे जाणार कुठे जायचं अजून आपल्याला रे? नाटेला. संध्याकाळचा आमचा नाटेचा प्लॅन आहे, पार्टीचा प्लॅन आहे फुल. तर आता आमचा आधी पहिला सामना चालू होतोय. मॅच चालू झाल्यानंतर तुम्हाला आपण भेटूया. नाणेफेकीचा कौल, नाणेफेक उचलताना निखिल कदम चापाचा आहे. गोवळ या संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. धन्यवाद शाओलिन स्पोर्ट क्लब तळगाव बौद्धवाडी. खरोखरच आम्ही आज प्रथमच इथे खेळायला आलो आहोत आणि तुमच्या मंडळाने आम्हाला एवढं सहकार्य थांबून दिलं त्याबद्दल आम्ही तुमच्या मनापासून धन्यवाद देतो. आणि स्पर्धा हार जीत असतेच परंतु आम्ही पण जिंकण्यासाठी आलो. समोरचा संघ बी जिंकण्यासाठी आला आहे. तर आम्ही नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या मंडळाचे खरोखरच धन्यवाद देतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.
आपल्याला पिच बद्दल, आम्ही केलेल्या मैदानाच्या सोयींबद्दल कसं वाटतंय? खरोखरच तुमच्या आयोजक मंडळींनी जी काही मेहनत घेतली आहे ते आम्हाला आता मैदानात दिसते. खरोखर गावच्या ठिकाणी असं नियोजन करणं सोपी गोष्ट नसते, कारण पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, ह्या गोष्टी सर्व गावाला मिळणे पॉसिबल नसतं. तरी पण तुमच्या मंडळाने जे काही इथे उपलब्ध करून दिलं आहे आणि प्रेक्षकांना किंवा खेळाडूंना ज्या सुविधा इथे प्राप्त करून दिल्या, मैदान एवढं खरोखरच सुंदर असं प्राप्त करून दिलं आहे, त्यासाठी मी परत तुमच्या मंडळाचा धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद राकेश, कॉंग्रॅच्युलेशन अँड बेस्ट ऑफ लक. धन्यवाद, थँक्यू. बॅटिंग बॉलिंग विना कोणत्या आपत्ती सहित या सामन्याला सुरुवात होणार आहे. गोवा संघाचे सर्व खेळाडू मैदानात उतरताना तुम्ही बघू शकता सर्व आम्ही मैदानाच्या ठिकाणी आलोय. प्रथमेश कोळी याचा हे ब्लॉगिंग खूप चांगला असा व्हिडिओ करतोय, आम्हाला त्यांनी शूट केलंय. बाहेर 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 मारलं गेला तो अजून 2 बॉल रंबो. सुंदर अशी लांब लांब 2 षटकार, 2 चेंडू. नवीन बॉलरला पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न डीच्या दिशेने. एक धाव. पांगरे विरुद्ध गांगेश्वर काशिंगे. हा सामना केवळ 3 षटकांचा होईल आणि 3 फेस बॉलर यूज करण्यात येतील. दोन्ही कर्णधारांनी याची नोंद घ्यावी. आणि चेंडूचा मारा केलेला आहे, सुंदर असा मारा केलाय, टोलवण्याचा प्रयत्न. त्याच्यावर क्षेत्ररक्षण पंचशील खारेपाटण या संघाकडून. आणि सामना करतोय तो मनोज. पुन्हा एकदा सुंदर टाकलेला चेंडू स्लो कटर होता, मनोजला काहीसा समजला नाही. सिंधुदुर्ग टीम मध्ये देखील झालेला आहे. अतिशय नावाजलेला खेळाडू रुद्र, सुंदर गोलंदाज, सुंदर गेंदबाजी, अचूक मारा खेळाडू रुद्राचा सामना करेल. राकेश, मनोज आणि मनोजला चेंडूचा मारा करेल तो युवा गोलंदाज रुद्र, वेगवान गोलंदाज रुद्र. अतिशय मोठा असलेला हा रनर जवळपास बाउंड्री पासून येतोय. रुद्र सुंदर टाकलेला चेंडू तोडवलेला आहे हवेमध्ये. नाही नो मॅन्स लँड मध्ये. खेळाडू बॉलच्या पाठीमागे 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी. तो त्यांचा डिसिजन लवकरच सांगतील. पुन्हा एकदा सुंदर टाकलेला चेंडू हवेत, त्याचा प्रयत्न आणि एक पुन्हा कॅच सोडलेली आहे. कच्च्या क्षेत्र. आजच्या दिवसातील दुसरा सामना. पहिला सामना देखील 10 गडी राखून जिंकला होता आणि दुसरा सामना देखील जमते त्याच उंबरठ्यावर. आणि पुन्हा एक धावेमध्ये टोलवले चेंडू नो मॅन्स लँड मध्ये. 1 धाव पूर्ण. आणि अशा प्रकारे ICC गोवा हा संघ राऊंड 2 मध्ये प्रवेश करताना आणि पंचशील